नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर ऑलरेडी आपण भरपूर सगळ्या स्ट्रॅटेजी बघितल्या आहेत. एकदा त्याचं रिव्हिजन करूया. बघा, इथं ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. चला, ड्रॉ केलेलं द्या सोडून 2 मिनिटासाठी. पहिली स्ट्रॅटेजी काय होती आपली? डे हाय ब्रेकआउट, बरोबर. दुसरी काय होती? डे लो ब्रेकआउट. तिसरी काय होती? सायकोलॉजिकल नंबर पासून बाईंग. ओके. चौथी सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग. पाचवी मलाच आठवणं झालं. 6 स्ट्रॅटेजी सांगितलं तुम्हाला. आठवलं. सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकआउट आणि सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन. ओके. अशा मी तुम्हाला 1 2 3 4 5 6 स्ट्रॅटेजी सांगितलेल्या होत्या. एकदम इझी आहे. त्याच्या सगळ्या मागची सायकोलॉजी, सेंटिमेंट सगळं काही सेम आहे. जसं बघा, मी तुम्हाला जी फिबोनाची स्ट्रॅटेजी सांगितली होती. काय सांगितली होती बाबांनो? ज्यावेळी सुरुवातीला सेलिंग येईल, सायकोलॉजिकल नंबर पासून बाईंग आली की फिब मधून सेल मारा, मार्केट डाऊन साईडला येईल, ही सांगितलं होतं, बरोबर का? तसं सेम काय सांगितलं? अपसाइड मोमेंटम आलं, सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग आली तर फिब मधून बाय मारा, मार्केट अपसाइड मोमेंटम करेल, हे सांगितलं होतं ऑलरेडी. ओके. तसं सेम ते सेंटिमेंट तुम्ही यूज करायचं आहे इथं. बघा, आता ही क्लोजिंग प्राइस आहे, बरोबर. क्लोजिंग, मग इथून बाईंग आली मार्केटमध्ये आणि क्लोजिंग प्राइस पासून सेलिंग आली. मग ती सायकोलॉजिकल नंबरची स्ट्रॅटेजी आपल्याला सेम इथं अप्लाय करायची आहे. त्यामागं सेंटिमेंट समजून घ्या. क्लोजिंग प्राइस पासून पण कोण ऍक्टिवेट होणार आहे? सेलर ऍक्टिवेट होणार. ह्याच्या जागी सायकोलॉजिकल नंबर असतात, कोण ऍक्टिवेट झाला असतं? सेलर ऍक्टिवेट झाले असते. मग काय फिब मध्ये बाय मारायचा, हे घ्या मोमेंटम. एकदम सिंपल. खालचा ट्रेड, हा ट्रेड पकडला नसेल तर तुम्ही सोडून द्या ट्रेडिंग. कारण मी ऑलरेडी मागच्या दिवशी व्हिडिओ पोस्ट केला, पुढच्या दिवशी ते ट्रेड बनतात. तुम्ही काय करता तुमची तुम्हालाच माहिती. ठीक आहे. म्हणून म्हणतो तुम्ही सेंटिमेंट समजून घ्या की बाबा सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग आली, म्हणजे रिटेलर काय करतायत? सेल करतायत. क्लोजिंग प्राइस पासून सेलिंग आली, मग मार्केटमध्ये रिटेलर काय करतायत? सेल करतायत. मग आपण काय करताय? बाय साईडला फिब मधून एंट्री मारायची आहे. बस का? आता क्लिअर झालं का कन्फ्युजन? सगळं ऑल ओके. आता मोस्ट अॅक्युरेट ह्याची ही जी स्ट्रॅटेजी आहे, क्लोजिंग पासून रेजिस्टन्स किंवा सायकोलॉजिकल नंबर पासून रेजिस्टन्स, ह्याची अॅक्युरसी तर दाबून आहे. दाबून म्हणजे ओके, आपलं कामच व्हायसारखी अॅक्युरसी आहे त्याची. कारण ह्या स्ट्रॅटेजी नाहीत मित्रांनो. ह्या काय माहिती का? सायकोलॉजी आहे मार्केटची. रिटेलरचे स्टॉप लॉसेस, ती सगळी सायकोलॉजी आहे. त्याच्यामुळे ते वर्क होणारच आहे. मग ज्यावेळेस वर्क होत नाही ना, असं नाही की स्ट्रॅटेजी फेल होते, त्यावेळेस होतं काय की सेंटिमेंट आपल्याला समजत नाही मार्केटचं, की रिटेलर काय करतात हे आपल्याला समजत नाही. हीच मिस्टेक होती फक्त. ठीक आहे. मग आता सगळ्यात अॅक्युरेट स्ट्रॅटेजी ती आहे प्रॉपर रिटेस्ट. प्रॉपर टेस्ट सारखी अॅक्युरेट स्ट्रॅटेजी आई शपथ कुठंच नाही. फक्त प्रॉपर टेस्टचा काय विषय की आपल्याला शोधता येत नाही आणि सारखं सारखं होत नाही. शोधता येत नाही आणि सारखं सारखं होत नाही. ठीक आहे. आता प्रॉपर टेस्ट काय बघा. सपोज करा ही एक रेजिस्टन्स लेवल आहे. सपोज करा म्हणतो ही एक रेजिस्टन्स लेवल आहे. मार्केट कधीही चालू होऊ द्या, कुठेही चालू होऊ द्या, कसंही असू द्या मार्केट, नो प्रॉब्लेम. रेजिस्टन्स कुठला? डे हाय, डे लो, क्लोजिंग प्राइस, सायकोलॉजिकल नंबर, इम्पॉर्टंट सपोर्ट अँड रेजिस्टन्स, हे सपोर्ट अँड रिटर्न असले पाहिजे. त्याचा ब्रेकआउट झाला, मार्केट आलं, रिटेस्ट केला. रिटेस्ट म्हणजे काय? ज्या लेवलचा ब्रेकआउट ब्रेकडाऊन केला आहे त्या लेवलला परत एकदा येऊन टच करणे आणि तिथून अपसाइड मोमेंटम करणे, ह्याला काय म्हणायचं? प्रॉपर रिटेस्ट. प्रॉपर टेस्ट नंतर इंटरकेश बनवायची. येणारी रेड कॅन्डल आपल्यासाठी कन्फर्मेशन राहील. येणारी रेड कॅन्डल आपल्यासाठी ही कन्फर्मेशन राहील. आली कन्फर्मेशन कॅन्डल, क्लोज होऊ द्यायची. नेक्स्ट कॅन्डल पडेल, हिचा लो ब्रेकआउट करताना सेम स्ट्रॅटेजी सेम, आणि मार्केटमध्ये सेलिंगचा मोमेंटम येणार. आणि येणार कन्फर्म कुठपर्यंत मोमेंटम येणार? कन्फर्म इथपर्यंत मोमेंटम येणार. ठीक आहे. इथनं खालचं मी सांगू शकत नाही की कन्फर्म आहे म्हणून, पण कन्फर्म इथपर्यंत येणार म्हणतो मी. कन्फर्म समजता का तुम्हाला? टॉप लॉस त्याच्यावरचा, टार्गेट एवढं सफिशियंट आहे, बस होऊन जातं प्रॉफिट करण्यापुरतं. उदाहरण ऑलरेडी पण उदाहरण काय ठरलं आपलं की सगळं हे झाल्यावरती दाखवायचं. जसं बघा, ही क्लोजिंग प्राइस आहे, बरोबर. मार्केट गेलं, अपसाइड ब्रेकआउट केला, रिटेस्ट, प्रॉपर रिटेस्ट आणि सेल साईडला मार्केटनं मुवमेंट केला. ठीक आहे. इथं रेजिस्टन्स लेवल आहे, अवॉइड केलं, वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाही. पण ट्रेड असेच पकडायचे आहेत. आलं का सेल साईड मुवमेंटम? आलेला आहे सेल साईड. मी तुम्हाला डायरेक्शन दाखवतोय. इथं मी म्हणणार नाही तुम्हाला की इथून एवढ्यासाठी ट्रेड पकडा तुम्ही सेल साईडला, नका पकडू, सोडून द्या. पण मी तुम्हाला डायरेक्शन दाखवतोय की खाली आलं मार्केट, हे दाखवणं माझं काम आहे. म्हणजे सांगणं काम आहे की बाबांनो मार्केटमध्ये असं असं मुवमेंटम येतं. ठीक आहे. प्रॉपर टेस्टची स्ट्रॅटेजी मध्ये तुम्हाला आपण एक सोबत ज्यावेळेस ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करायला चालू करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून जातील. डाऊन साईडला पण सेम तसंच करायचं. मार्केट आलं, इथं आलं, खेळलं, ब्रेकडाऊन केला, प्रॉपर टेस्ट मारला, बाय साईडला इथून एंट्री मारता येते, अपसाइड मोमेंटम येतं मार्केटवर. तुम्ही काय विचार करत असाल की समजा इथं क्लोजिंगचा ब्रेकआउट झाला, मग इथं सेल का नाही करायचा? बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट आणि जे लोक एसएल खात आहेत ना त्यांच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय. ज्यावेळेस कोणत्याही लेवल पासून सेलिंग येते, नीट आहे का, कोणत्याही लेवल पासून सेलिंग येते आणि मग तिचा ब्रेकआउट होत असेल तर प्रॉपर रिटेस्ट शिवाय मार्केट रिव्हर्सल देत नाही. जर मार्केट डायरेक्टली ब्रेकआउट देत असेल तर मार्केटमध्ये रिव्हर्सल येतं.
पण जर मार्केटमध्ये त्या लेवल पासून सेलर ऍक्टिव्हेट होऊन मग ब्रेकआउट देत असेल तर प्रॉपर रिटेस्ट शिवाय खाली येत नाही. हे स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या. हे बघा तुमच्या हे ड्रॉ करून घ्या. मला तर समजतं कारण माझ्या डोक्यात आहे सायकोलॉजी इंटेलिजन्स, तुमच्या पण तशी पाहिजे. ओके, मी बोरा झालो काय जास्तच असू द्या. चला चांगली गोष्ट आहे. कामावरती फोकस करू. विषय काय चालला होता? हा, स्ट्रॅटेजी किती सांगितलं? 7 सांगितलं होते. हे स्ट्रॅटेजी नाही, सेंटिमेंट म्हणून लक्षात ठेवा. मी 7 नाही, मी तुम्हाला स्ट्रक्चर US100ची 10-15 ही देऊन ठेवतोय सगळी तुम्हाला, की मार्केटमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त काय होत नाही बघा माझ्या नुसार. आता समजा स्वच्छ जागी जाऊ, मार्केट इकडे आहे बाबा, असं करून कुठं थांबलेलं आहे. ठीक आहे, मार्केट चालू झालं इथं, नीट आहे का? इथं चालू झालं. तुम्हाला ड्रॉ करून देतो वाटलं थांबा. बघा बरं का, इकडे ऑलरेडी ट्रेंड डाऊन आहे, म्हणजे डाऊन साईडला मार्केट आहे. इथं क्लोजिंग आहे. मार्केट चालू झालं इथं, ग्रीन कॅन्डल आल्या बाबांनो, ग्रीन कॅन्डल आल्या. ठीक आहे, आणि खाली आलं आणि हा डे लो. कशाचा? डे लो म्हणजे इंट्रा डे लो, म्हणजे आजच्या दिवसाचा लो. आजच्या दिवसाच्या लोच्या ब्रेकडाऊनवरती सुद्धा रिटेलर सेल साईडला ऍक्टिव्हेट होतात. आजच्या दिवसाच्या लो ब्रेकडाऊनवरती सुद्धा रिटेलर सेल साईडला ऍक्टिव्हेट होतात. ग्रीन कॅन्डल बघून बाय साईडला एंट्री मारायची. कप मार्केटमध्ये मोमेंटम येतं. ठीक आहे, तुम्हाला सांगतो मी, अॅक्युरसी चांगली भेटत असेल ना, तुम्ही 1:1 सुद्धा प्रॉफिट करू शकता. फक्त अॅक्युरसी पाहिजे तुमच्याकडे. कारण एवढं मोमेंटम स्कॅल्प करायचं, बस करायचं, टेन्शन घ्यायचं नाही जास्त. इथून मार्केट खाली येईल थोडंसं, परत वरती जाईल, ते जनजेटेत पडायचं नाही आपल्याला. जाणार ओव्हरऑल वरतीच, पण आपण एवढं सुरुवातीचं जे मोमेंटम आलं ते कॅप्चर केलं, बस झालं पोटापुरतं, नो टेन्शन. तसं सेल साईडला पण सेम यूज करायचं आहे. सेल साईडला कसं यूज करणार तुम्ही? सेलिंग आली, गेलं धडक. ओके, हायचा ब्रेकआउट केला, उलट केलं का रे, रेड खाली वर करायचं होतं. ठीक आहे बाबा, नो प्रॉब्लेम. मग इथं रेड कॅन्डल कन्फर्मेशन आली की सेल साईडला एंट्री मारायची, मार्केट डाऊन साईडला मोमेंटम करेल. ठीक आहे, मी उलट ड्रॉ केलं चुकून माझ्या मिस्टेक, नो प्रॉब्लेम, समजून घ्या तेवढं. सेल साईडला एंट्री मारायची आपल्याला. आता ना मी तुम्हाला काय गोष्ट सांगतो, ही जे स्ट्रॅटेजी आहे ना, तुम्ही काय करा, प्रत्येक पेजवरती वेगवेगळ्या लिहून घ्या. डे हाय, डे लो, क्लोजिंग बाय, सायकोलॉजिकल नंबर, जी काय स्ट्रॅटेजी होत्या 7-8 बनाच्या, त्या लिहून घ्या. मी ज्या वेळेस इकडे टेस्टिंग करायला चालू करेल, टेस्टिंग म्हणजे हे बघा, हे मोमेंटम का आलंय, ते मोमेंटम का आलंय, हे काय झालं, ते काय झालं, हे ज्यावेळेस सांगायला चालू करेल त्यावेळेस त्याचे आतले जे रूल आहेत ना ते तुम्हाला सांगेल. जे म्हणजे रूल असतात बाबा, प्रत्येक वेळेस थोडं सायकोलॉजी सेंटिमेंट वेगळं असतं. ते रूल असं माझ्या लक्षात येत नाही बाबा की काय सांगायचं, पण ज्यावेळेस मार्केट ते बनवतं ना त्यावेळेस ते सांगता येतं. म्हणून मी तुम्हाला बॅक टेस्ट करायला चालू केलं ना की मस्तपैकी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून टाकेल. मला फक्त एकदा आठवू द्या काय राहिलंय का माझ्याकडून तुम्हाला सांगायचं, कोणती स्ट्रॅटेजी राहिली का. अरे MW कप अँड हँडल 3 स्ट्रॅटेजी राहिले आहेत. मी काय, चला ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते बनवून टाकूया. व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. ऑलरेडी कोणी या स्ट्रॅटेजी ऑब्झर्व केल्यात मार्केटमध्ये, बघितलेल्या आहेत. जुने कोर्सवाल्या मेंबरने सगळ्यांनी बघितलेलं असेल आय होप, आणि चांगले ट्रेडिंग पण करत असाल तुम्ही. बाकी तुमची सायकोलॉजी, मेंदूला किती कंट्रोल करताय ह्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. माती खाल्ली की संपला विषय हे समजून जावा. जास्त ठिकाणी हातपाय मारून नका, एकावरती फोकस करा. आज हे उद्या ते, आज ही स्ट्रॅटेजी, परवा ती स्ट्रॅटेजी, ह्याव करेन काय सुद्धा होत नसतंय. ठीक आहे, लास्टची आता किती तारीख आहे? 4 तारीख आहे बाबांनो. 10 तारखेपर्यंत आपलं US100 तोंडात पाठवून जाईल तुमचं. 10 तारखेपर्यंत पाठवून जाईल US100. त्याच्यानंतर 20 दिवस दररोज चार्ट बॅक टेस्ट करायचा, दररोज म्हणजे बॅक टेस्टिंग शिवाय काही होत नाही. मी तुम्हाला सांगतो, पाठ करून देतो US100. बस झालं का मग? 1 जानेवारी पासून तुम्हाला US100, हा चल बाय जाते, सेल जाते म्हणाल तुम्ही, चालू करताल. ओके, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स सांगा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.